पण नाही म्हणजे सध्या नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव शुभम निस्वादे आहे। मी श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीत कार्यरत आहे। तर आज आपण बायोसीड मका 9792च्या पीक पाहणी कार्यक्रमाला इथे जमलेलो आहे। तर या मक्याची काय खासियत आहे हे तुम्हाला मी सांगतो। तर याची जर बघितली तुम्ही तर 100% उगवण क्षमता इथे तुम्हाला दिसून येते। त्याच्यानंतर जर बघितलं तर वाऱ्या वावदानात हे ताट जे आहे ते पडत नाही, म्हणजे घट्ट राहते। उभे राहण्याची क्षमता याला चांगली आहे। त्याच्यानंतर जर बघितलं तर याची जी बिट्टी आहे ही खालपासून तर शेंड्यापर्यंत टोकापर्यंत ही भरलेली आहे। आणि याचा कलर जर बघितला तर नारंगी कलर आहे। नारंगी कलर असल्यामुळे मार्केटमध्ये सुद्धा याला चांगला भाव मिळतो। त्याच्यानंतर जर बघितलं तर याचे दाणे जे आहे हे कॅप्सूल दाणे आहे। त्याच्यामुळे काय होते, अधिक याला बाजारभाव मिळतो। त्याच्यानंतर जर बघितलं तर मका हार्वेस्टिंगला आला तरी पण मका हा तुम्हाला हिरवा दिसतो, म्हणजे याचे दोन फायदे आहे, मुरघास अधिक उत्पन्न म्हणून। आणि याचे जे दाणे आहे ते चांगले भरीव असल्यामुळे आणि इतर मका वाहनाच्या तुलनेत याच्या लाईनी आणि उभ्या लाईनी आणि आडव्या लाईनी जास्त असल्यामुळे प्रत्येक कणसामागे जवळपास 40 ते 50 ग्राम उत्पन्न जास्त मिळते। त्याच्यामुळे एकरी उत्पादन हे आपल्याला जवळपास 5 ते 7 क्विंटल उत्पन्न इतर मका वाहनाच्या तुलनेत जास्त मिळते। म्हणून सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की येत्या खरीप व रब्बी हंगामात बायोसीड मका 9792 ची लागवड करा व आपले उत्पन्न वाढवा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव अतुल रामनाथ डेपले। मी पण 2 पिशव्या केलेल्या आहे। उत्पन्न पण चांगलं भेटतं, 40-45 पोते ॲव्हरेज भेटतं, वजन पण चांगलं आहे। हॅलो, दत्तू लक्ष्मण पोमनर युवरगाव या ठिकाणी आपण मका केलेले 2 वर्ष झालेले। मकाचं पीक चांगलेले आणि ॲव्हरेज पण 40-45चं ॲव्हरेज आपल्याला मिळू शकतो। आणि त्याच्यानंतर आधी मका होती त्याच्यावर परत मका टाकलेली आपण। धन्यवाद, आपण चांगला ॲव्हरेज घेऊ। मी धनाजी निवृत्ती जाधव, राहणार हिवरगाव। आमच्या शेजारील दत्तू पोमनर यांचे या शेतात या कंपनीच्या ॲडव्हर्टाईजसाठी बोलवण्यात आलं। तर हा वाण 9792 एकच नंबर। कणीस पण एकदम चांगला, दाणे भरपूर, वजन पण भरपूर आहे। कुटीला द्यायला पण वजन भरपूर दिलंय, कारण मी स्वतः पण 5-6 पिशव्या टाकल्या होत्या। तर कुटीवाल्याला नंतर वजन पण आणि उंची हिशोबात आहे। आणि कंपनीचा ॲव्हरेज आहे 50-60, पण 45 तर फिक्स। सर्व शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामात याची लागवड करावी। नमस्कार, माझे नाव संदीप अण्णासाहेब पोमनर, राहणार हिवरगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। मी इकडे पीक पाहणी चर्चासत्र आयोजित केलंय, त्याच्यामध्ये आमचे चुलते दत्तात्रय लक्ष्मण पोमनर यांच्या शेतावर आलेला आहे। तर त्यांनी बायोसीडचे 9792 हा वाण केलेला आहे। तर माझ्या दृष्टीने हा वाण एकदम अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारचा आहे। उंची पण आपण बघू शकता, उंची मध्यम आहे आणि हिरवागार आहे। तर कुटीसाठी पण याचा उपयोग होऊ शकतो। आणि एका बिट्टीमध्ये मिनिमम 20 ओळी आणि 40 लांबीला दाणे असताना एकंदरीत 800 दाणे एका ओळीमध्ये आहे। तर याचं सरासरी वजन ॲव्हरेज 40 ते 50 क्विंटल निघू शकतं। तर शेतकऱ्यांनी पुढील रब्बी व खरीप हंगामामध्ये याचा वापर करावा आणि याची उगवण क्षमता ही 100% आहे। धन्यवाद। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश मुरकुटे, चैतन्य ॲग्रो सेल्स हिवरगाव। तर हे आमचे मित्र आहे, इकडे या दत्तूभाऊ मोकळ्यात। हे दत्तूभाऊ पोमनर यांनी माझ्याकडनं आपल्या चैतन्य ॲग्रो मधून 10 बॅगा हे 9792 ही बायोसीडची व्हरायटी आहे, तर हिचे आणल्या। तर याच्यानंतर दत्तू, तुम्हालाच काय वाटलं याचा रिझल्ट? मला तुम्ही 1-2 शब्द तुमचे मनोगत सांगा। ॲव्हरेज चांगलं भेटलेले आपल्याला, ॲव्हरेज चांगलं भेटलं आणि पडली पण नाही, म्हणजे सध्या मका ह्या प्लॉट मध्ये ऑलरेडी याच्या आधी पहिले एक मकाचं पीक घेतलेलं आहे, त्याच्यानंतर हे सेकंड पीक आहे। आणि आता बऱ्याच ठिकाणी गारपीट झाली, खूप वारं वावदान झालं, तरी या काळात सुद्धा यांची मका पडली नाही। आणि आज तुम्ही बघू शकता तिचे कॅप्सूल सारखे दाणे, एकदम आकर्षक केशरी कलर आहे। तर
ऍव्हरेज पण चांगलं आहे, उत्पन्न पण चांगलं आहे, आणि शेवटपर्यंत याचा पाला तुम्ही हिरवाच बघताय बघा. शेवटपर्यंत पाला हिरवा आहे. आपल्या दोन गोष्टीचे फायदे प्रामुख्याने होत आहे शेतकऱ्याला. एक तर आपल्याला या बिट्टीच्या दाण्यांचं ऍव्हरेज पण मिळतंय. दुसरी गोष्ट, आपल्याला चाऱ्यासाठी, कुट्टीसाठी पण चांगलं ऍव्हरेज आपल्याला मिळतंय. म्हणजे डबल फायदा या 9792 बायोसीडच्या या व्हरायटीतून आपल्याला मिळतंय. तर माझी एक सर्व शेतकऱ्यांना, म्हणजे हिवरगाव आणि पंचकृषीतील सर्व शेतकरी, तर या सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती की तुम्ही या वाहनाची निवड करून आपलं उत्पन्न वाढवा. धन्यवाद.